माझा फुटू नको. जी जी रजी. स्वातंत्र्याची आण आम्हाला, स्वातंत्र्याची आण तुम्हाला. तुकडे तुकडे करू नको, तुकडे तुकडे करू नको. भारत तुझी लेकरं आपण मार्ग वाकडा करू नको. जी जी रजी. जी जी रजी. जी जी रजी. हे सगळं आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? कोणत्या गावचे? हमको हमारी भाषा में समझाओ. तुम्हाला मराठी नाहीये? हमारे बंगाली येते. हवे गुजराती आवाज आहे. हमें उर्दू आती है. अरे असे आपापले प्रांत धरून जर आपले स्वातंत्र्य सैनिक आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या भाषेसाठी लढले असते तर हा भारत स्वतंत्र झाला असता का? अगदी बरोबर. टिळक आणि सावरकरांनी फक्त महाराष्ट्रच बघितला असता. गांधींनी गुजरात, सुभाषचंद्रांनी बंगाल आणि भगतसिंगने पंजाब. आणि जर त्यावेळेला तुम्ही असतात तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. पण सुदैवाने तेव्हा भारत देशाला बांधून ठेवलं एका मंत्राने. होय, एका मंत्राने. तुम्हाला देश हवाय की देशाचे तुकडे? आम्हाला आमचा देश हवाय. हो ना, मग बघा देश प्रेम काय असतं ते. देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते. आणि तो मंत्र कोणता होता ते सुद्धा. गिर्र काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चापेकर बंधू बंदूक आणि तलवारी घेऊन दबा धरून बसलेले. तिघेही तरणे बाण, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळ आहेत. पण आज आपल्या मुला बायकांना घरी सोडून आपल्या जीवाचं काम करून त्या शब्दांची ते वाट बघत आहेत. गोंद्या आला रे, अगदी मरणाला खेटून. गोंदिया आला रे. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरतंय एक कोवळं मूल, विकलांग, ज्याचा हात जन्मापासूनच निर्जीव आहे. या हाताने तो साधी टाचणीही उचलू शकत नाही. पण आज त्याच हाताला बांधलीये वजनदार वस्तू. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. लंडन मध्ये एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा आहे. पोलीस त्याला पकडायला येताच तो म्हणाला, थांबा, डोंट टच, माझ्या कोटाची इस्त्री खराब होईल. कुठून आणली मदनलाल धिंगराने ही सहजता. त्या मंत्रातून वंदे मातरम. बंगाल मधील एक मुलगा फासावर जाण्याआधी त्याच्या आई समोर उभा आहे. खुदीराम, आता माझं कसं होणार? एकतर मी विधवा, तुझा आधार होता रे, त्यात तूही मला सोडून चाललाय. आई, मी फक्त तुझा नाहीये, माझी दुसरी आई भारत माता, त्या भारत मातेचा विचार करतोय. आई फक्त एकदा परवानगी दे, हा असा जाईन आणि असा फिरून परत येईन, हसत हसत फासावर चढेल. सारं जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईन. तेव्हा बघ, आणि तू मला ओळखू शकली नाहीस ना तर माझ्या गळ्याकडे बघ, तुला फासाचे वय दिसते. तेव्हा ओळख, होय मीच तुझा खुदीराम आहे. वंदे मातरम. कुठून कमावलं त्याने हे वाघाचं काळीज? त्या मंत्रातून. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम.
आपल्या सर्व भारतीयांना तेव्हाही एकत्र बांधून ठेवत होता आणि आताही. अगदी खरं. या मंत्राच्या जन्माची गोष्ट मजेदार आहे, ऐकायची आहे का? हा काळ आहे तेव्हाचा, जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली, त्याचं नाव होतं आनंदमठ. आणि त्या लेखकाने ती कादंबरी वाचून दाखवण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. खूप मस्त कादंबरी झाली. हो, एक एक पात्र अगदी डोळ्यासमोर उभं राहील. आणि शेवट तर भन्नाटच होता. बरोबर. नाही, पण एक गोष्ट जरा सांगायची होती. हो, बोला ना. नाही, म्हणजे कादंबरी मस्त आहे. मी तर म्हणतो बंगाली भाषेतली सर्वोत्तम कादंबरी होईल. बरोबर बोलला. पण त्यात ते गीत आहे ना, ते जरा खटकतंय. खटाईत आहे ते गीत आहे ना, ते मध्ये असं घुसडल्यासारखं वाटतं. हे काढून टाका. बरोबर, काढून टाका. म्हणजे काय ना, मुद्दामून देशाला उद्देशून बोलते असं वाटतंय. हा. बघा, म्हणजे इंग्रज आक्षेप घेतील. आणि गीतानी तर मजाच जाते. म्हणून सांगतोय ना, ते गीत काढून टाका. ठीक आहे, मी विचार करेन. हा, पण तुम्ही एवढा वेळ देऊन इथे आलात आणि अमूल्य जे मला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणाला हा? हे गीत देशासाठी लिहिलंय असं वाटतंय? अरे मग वाटणारच ना, कारण हे गीत देशासाठीच लिहिलंय. अरे हे इंग्रजच काय, तर अख्ख्या जगाने जरी बंदी घातली ना, तरी हे गीत या कादंबरीमध्ये छापणारच. आणि येणाऱ्या युगामध्ये हे एक प्रेरणा म्हणून राहील, एक मंत्र. वंदे मातरम. हा आहे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही, तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र, वंदे मातरम. हो, पण अर्थाच. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही? अरे त्यात नद्या आणि डोंगर आहेत. आणि आम्ही त्याला वंदन करत नाही. आम्ही हो का? मला एक गोष्ट सांगा, आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो का? नाही, तिच्या संपूर्ण अस्तित्वाला वंदन करतो आपण. आणि हा मंत्र भारत मातेचं अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. या भूमीवर नद्या वाहतात, त्यांनी शेतं हिरवीगार होतात. सस्य श्यामलाम मातरम. हिरव्यागार शेतांनी पिकांनी डवरलेली अशी आपली आई. वंदे मातरम. वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी. चांदण्यांनी भरलेली आनंदाने न्हालेली माझ्या देशातली हिरा. फुल्ल कुसुमिता द्रुमदल शोभिनी. झाडं पानं फुलांनी सजलेली धरती, अशा या भूमीला माझा प्रणाम. वंदे मातरम. वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिणी. ही आई हसतमुख आहे, ही गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम. ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम. वंदे मातरम. पण पुढच्या वेळी आहेत ना, ऐका. सप्तकोटी कंठ कल कल निनाद कराले. द्विसप्तकोटी भुज धृत खर कर वाले. अबला के नमा आयत बले बहुबला धारिणी नमामि तारिणी. रिपुदल वारिणी मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. तेव्हाच्या 7 कोटी लोकांच्या 7 कोटी जनतेच्या मुखातून आलेला हा मंत्र. आणि त्यांच्या 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे आपल्या भारत मातेला अबला म्हणायची? वंदे मातरम. वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही रिधी, तुम्ही मर्म. त्वमहि प्राण हा शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारई प्रतिमा घडी, मंदिरे मंदिरे. मातरम वंदे मातरम. तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तू प्राणही आहेस आणि शरीरही. तुझी मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम. वंदे मातरम. तुमही दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारे, वाणी विद्यादायिनी. नमामि त्वाम
नमामि कमलाम अमलाम अतुलाम शुभलाम सुफलाम मातरम. तू दुर्गा आहेस, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती आणि या चराचरातही तूच आहेस माते. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच हे वर्ष आपण वंदे मातरम सार्ध शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय. अखंड भारताला एकसंघ करणारा हा मंत्र हा केवळ मंत्रच नाही तर आजच्याही काळाची गरज आहे. देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, आपलं वैविध्य जपून विविधतेतील एकता जपण्यासाठी आपण एकत्र येऊया. या आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. कमला कमलदल विहार